स्टुडंट्स, कसे आहात? मजेत आहात ना? ओके. आज आपण एका नव्या विषयाला घेऊन आलेलो आहोत. आजचा विषय जो आहे आपला, इंग्रजी बोलत असताना तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा वाक्यामध्ये कुड आणि वुड यांचा वापर केलेला असतो. तर मग इंग्रजी बोलत असताना कुड आणि वुड यांचा वापर आपण केव्हा केला पाहिजे, त्याचा अर्थ काय होतो, ते आपण आजच्या तासिकेत बघणार आहोत. बघा, सर्वात प्रथम आपण या ठिकाणी जो कुड आहे, हा कुड जो शब्द आहे हा कॅन या शब्दाचा भूतकाळी रूप होतं. तर या कुडचा खरा अर्थ काय होतो? क्षमता आणि शक्यता, ॲबिलिटी अँड पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी कुड या शब्दाचा वापर केला जातो भूतकाळी वाक्यामध्ये. मग भूतकाळातील क्षमता, शक्यता, काही सूचना असतील, नम्र विनंत्या असतील किंवा विनंती असेल, काही संभाव्यता असतील, यांना दर्शवण्यासाठी किंवा बोलण्यासाठी कुड या शब्दाचा आपल्याला इंग्रजीमध्ये वापर करावा लागतो. मग या ठिकाणी आपण बघूया प्रत्यक्षामध्ये कुडचा वापर कशा प्रकारे केला जातो. आता आपण क्षमता जी आहे, ॲबिलिटी जी आहे आपल्यामध्ये, ती ॲबिलिटी दाखवण्यासाठी कुड कसा वापरतात त्याची आपण काही वाक्य बघूया. बघा, पहिलं वाक्य बघा, ती लहानपणी फ्रेंच बोलू शकत होती. तिच्यामध्ये ती लहानपणी ती क्षमता होती. भूतकाळी वाक्य आहे, ती बोलू शकत होती किंवा लहानपणी. तर मग त्या ठिकाणी आपण कुड या शब्दाचा वापर केलेला आहे. मग काय होईल इंग्रजीमध्ये वापर बघा, शी, हे की नाही, आपण शिकलो आता. शी म्हणजे ती. शी कुड स्पीक फ्रेंच ॲज अ चाइल्ड. ॲज अ चाइल्ड म्हणजे लहानपणी. मग कसं वाक्य तयार झालं आपलं? शी कुड स्पीक फ्रेंच ॲज अ चाइल्ड. ती लहानपणी फ्रेंच बोलू शकत होती. बघा, म्हणजे त्याच्यामध्ये ॲबिलिटी कधी बालपणाची, म्हणून ते दाखवण्यासाठी आपल्याला आपण कुडचा वापर केलेला आहे. दुसरं वाक्य बघूया आपण. आम्ही गाणे गाऊ शकत होतो. भूतकाळमध्ये म्हणजे आम्ही गाणे गाऊ शकत होतो. या वाक्याला जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण कसं बोलणार? वी कुड सिंग अ सॉन्ग. आम्ही गाणे गाऊ शकत होतो. म्हणून या ठिकाणी कॅनचा भूतकाळ काय आहे? कुड. वी कुड सिंग अ सॉन्ग. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघूया आपण. तो लहानपणी नाचू शकत होता. ॲज अ चाइल्ड, लहानपणी. कोण? तो. मग तो साठी आपण घेतलाय ही कुड डान्स ॲज अ चाइल्ड. तो लहानपणी नाचू शकत होता. त्याच्यानंतर पुढचं आहे एक वाक्य. मी 5 वर्षाचा असताना पोहू शकत होतो. पोहणे केव्हा? 5 वर्षाचा असताना. जर मला असं बोलायचं असेल तर मला या ठिकाणी कुडचा वापर करावा लागेल. आय कुड, बघा, आय कुड स्विम व्हेन आय वॉज 5 years old. आय कुड स्विम व्हेन आय वॉज 5 years old. मागचा भाग आपण पुढे घेतलेला आहे. पोहू शकत होतो. आय कुड स्विम व्हेन, केव्हा? जेव्हा आय वॉज 5 years old. वॉज आले भुगा भूतकाळ. आय वॉज 5 years old. मी 5 वर्षाचा असताना पोहू शकत होतो. अशा प्रकारे क्षमता दाखवण्यासाठी आपण कुडचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर काही शक्यता जर आपल्याला दाखवायची असेल, असं होऊ शकत होतं, तसं होऊ शकत होतं, तर त्याच्यासाठी आपल्याला काय दाखवायचं होतं, किंवा भविष्यामध्ये एखादी गोष्ट होऊ शकते ते दाखवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कुडचा वापर केला जातो किंवा करावा लागतो. नंतर पाऊस पडू शकतो. ही शक्यता वर्तवलेली. आपण सहज म्हणतो नंतर पाऊस पडू शकतो, नंतर ऊन पडू शकतं. तर अशा वेळी नंतर पाऊस पडू शकतो याच्यासाठी सुद्धा आपण कुड घेऊ शकतो. निर्जीव गोष्ट आहे म्हणून इट कुड रेन लेटर. इट कुड रेन लेटर. अशा प्रकारे आपल्याला कुडचा वापर शक्यतेमध्ये करता येतो. या ठिकाणी दुसरं वाक्य घेऊ आपण. आम्ही नंतर जाऊ शकतो. आम्ही नंतर जाऊ शकतो. सहज आपण होतं आम्ही नंतर जाऊ शकतो. बरं, तर अशा वेळी ते जर बोलायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा कॅनच्या ऐवजी कुडचा वापर करायचा आहे. वी कुड गो लेटर. बघा, वी कुड गो लेटर. कॅनच्या ऐवजी आपण जर कुड वापरलेलं बेटर असेल, म्हणून वी कुड गो लेटर. आम्ही नंतर जाऊ शकतो. त्याच्यानंतर शेवटचं वाक्य आहे या शक्यतेमध्ये तिसरं वाक्य. ते अर्ध्या तासाने खेळू शकतात. शक्यता वर्तवलेली. ते अर्ध्या तासाने खेळू शकतात. या ठिकाणी दे कुड प्ले आफ्टर हाफ ॲन आवर. ते अर्ध्या तासाने खेळू शकतात. इथं सुद्धा आपण
कुडचा वापर केलेला आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण बघू शकता क्षमता आणि शक्यतेमध्ये. आणखी जर सूचना किंवा विनंती असेल, काही सूचना द्यायची असेल किंवा काही विनंती असेल, तेव्हा सुद्धा आपल्याला कुडचा वापर करायचा आहे. तो कसा करू शकतो आपण बघा. तुम्ही खिडकी उघडू शकाल का, प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही खिडकी उघडू शकाल का, म्हणजे एक प्रकारे विनंती पण केलेली आहे किंवा त्याला विनंतीवाचक सूचना सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. कुड, आता प्रश्न विचारलेला म्हणून आपल्याला आपण शिकलोय प्रश्न विचारताना कुड आपण कोणताही प्रश्नार्थक जो शब्द आहे किंवा ऑक्झिलरी व्हर्ब जो आहे तो आपण सुरुवातीला घेतो. तर या ठिकाणी कुड जो आहे तो आपण सुरुवातीला घेणार आहोत. कुड यू ओपन द विंडो, या ठिकाणी कुड सुरुवाती, कारण प्रश्न आहे कुड यू ओपन द विंडो. या ठिकाणी कॅनच्या ऐवजी आपण, कारण शकाल का, उघडू शकाल का भूतकाळी रूप आहे म्हणून कुड यू ओपन द विंडो. त्याच्यानंतर आणखी एक प्रश्न आहे, तू गाणे गाऊ शकशील का, तू गाणे गाऊ शकशील का. तर या ठिकाणी कुड यू सिंग अ सॉन्ग, बघा पुन्हा प्रश्न कुड यू सिंग अ सॉन्ग. अशा प्रकारे हे सूचना किंवा विनंतीसाठी आपण या ठिकाणी 2 वाक्य उदाहरणादाखल घेतलेली आहेत. त्याच्यानंतर संभाव्यता, पॉसिबिलिटी, एखादी संभाव्यता असते, संभाव्यता दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याला भूतकाळी रूप जर असेल तर ते दाखवण्यासाठी आपल्याला संभाव्यता दाखवण्यासाठी कुडचा वापर करायचा आहे. एक उदाहरण घेऊया आपण, 2 उदाहरणं घेऊया. मी प्रयत्न केला असता तर मी ते करू शकलो असतो. बघा या ठिकाणी 2 वाक्ये जोडलेले आहेत. मी प्रयत्न केला असता तर मी ते करू शकलो असतो. मग त्याचं वाक्य काय धरू, आय कुड डू इट, मी ते करू शकलो असतो. आय कुड डू इट, या ठिकाणी कुड बघा, आय कुड डू इट इफ आय ट्राईड, आय कुड डू इट इफ आय ट्राईड. मी प्रयत्न केला असता तर मी करू शकलो असतो. मागचा भाग आपण इंग्लिशमध्ये मागचा भाग पुढे घेतला तरी चालतो, किंवा या ठिकाणी तुम्ही असे म्हणू शकता की इफ आय ट्राईड आय कुड डू इट, कॉमा द्यायचा आहे, असं सुद्धा चालतं. काय वाक्य तर मग इफ आय ट्राईड आय कुड डू इट असं सुद्धा वाक्य बनवलं तरी चालेल. मी सराव केला असता तर मी सामना जिंकू शकलो असतो. या ठिकाणी सहज खेळामध्ये आपण बोलताना की मी चांगला सराव केला असता तर मी सामना जिंकू शकलो असतो. हे जर वाक्य तुम्हाला जर बोलायचं असेल तर या ठिकाणी कुडचा वापर कसा करणार बघा. आय कुड विन द मॅच, मी सामना जिंकू शकलो असतो की नाही. इफ आय प्रॅक्टिस्ड, मी सराव केला असता तर मी सामना जिंकू शकलो असतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी कुडचा वापर केलेला आहे. आता दुसरं जे आहे, आपण दुसरा जो शब्द आहे नेहमी वापरात येतो उड. तर या ठिकाणी कुड आणि उल्ड मध्ये या ठिकाणी उल्ड असं चुकून कुल्ड आणि उल्ड, बरेच विद्यार्थी म्हणतात कुल्ड आणि उल्ड असं म्हणतात. या ठिकाणी यल जो आहे तो सायलेंट आहे म्हणून या ठिकाणी त्याचा वापर उड असा करायचा आहे. उडचा खरा अर्थ काय होतो, इच्छाशक्ती, हेतू किंवा कल्पित निकाल असा त्याचा अर्थ होतो. विलचा भूतकाळ उड. आता या उडचा वापर आपण कसा करायचा ते बघूया. काल्पनिक परिस्थिती किंवा ऑफर, आमंत्रणे, नम्र विनंती, भूतकाळातील सवयी किंवा दिनचर्या, सशर्त निकाल बोलून दाखवण्यासाठी या उडचा वापर केला जातो. आता मग याची आपण काय उदाहरणं बघूया. जर माझ्याकडे वेळ असेल तर मी जाईन, या ठिकाणी हेतू स्पष्ट केलेला आहे. माझ्याकडे जर वेळ असेल तर मी जाईन. इफ आय विल हॅव टाइम आय वुड गो, इफ आय विल हॅव टाइम आय वुड गो. बघा वुडचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे. तुम्ही मीठ द्याल का, सर आपण जेवायला बसलो या ठिकाणी कुठेतरी आपल्या जेवणामध्ये मीठ कमी, तर आपण सहज म्हणतो जरा मीठ द्याल का. तर या ठिकाणी तुम्ही मीठ द्याल का या ठिकाणी विनंती केलेली आहे. तर या ठिकाणी वुड सुरुवातीला घेतला आपण कारण प्रश्न तयार करतो आपण. वुड यू पास द साल्ट किंवा वुड यू गिव्ह द साल्ट, अशा प्रकारे वुडचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. त्याच्यानंतर तिसरं जे वाक्य आहे ते तिसरं वाक्य आपण बघूया. मी दररोज पोहत असे, भूतकाळातील सवयी, मी दररोज पोहत असे. आय वुड स्विम डेली, आय वुड स्विम डेली, अशा प्रकारे या ठिकाणी वुडचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आणखी एक वाक्य बघा. जर मी श्रीमंत असतो तर मी इटलीमध्ये राहिलो असतो. या ठिकाणी 2 वाक्य जोडलेले आहेत. जर मी श्रीमंत असतो तर मी इटलीमध्ये राहिलो असतो. काल्पनिक परिस्थिती दाखविण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला वुडचा वापर करावा लागतो. मग कसं करणार आपण त्याला. आय वुड लिव्ह इटली, आय वुड लिव्ह इटली, बघा वुड. आय वुड लिव्ह इटली इफ आय वॉज रिच,
आता तुम्ही याला अशा पण प्रकारे करू शकता. इफ आय वॉज रिच आय वुड लिव्ह इटली, असं सुद्धा वाक्य बनवू शकता. तुम्हाला मदत करायला आवडेल का? तुम्हाला हे करायला आवडेल का? तुम्हाला कॉफी घ्यायला आवडेल का? तुम्हाला चहा घ्यायला आवडेल का? तुम्हाला बसायला आवडेल का? तुम्हाला गाणं गायला आवडेल का? असे वाक्य बनवताना सुद्धा तुम्हाला वुड, इच्छा, या ठिकाणी इच्छा आपल्याला व्यक्त करण्यासाठी किंवा विचारण्यासाठी सुद्धा या ठिकाणी वुडचा वापर करावा लागतो. तुम्हाला मदत करायला आवडेल का? हे वाक्य जर बनवायचं, वुड यू लाईक हेल्पिंग, वुड यू लाईक हेल्पिंग, या ठिकाणी वुडनं सुरुवात केलेली आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर जर तुम्ही विचारले असते तर ती हो म्हणेल. बघा या ठिकाणी सशर्त निकाल, जर तर असं केलं असतं तर, तसं केलं असतं तर या ठिकाणी हे वाक्य आपण बघूया. जर तुम्ही विचारले असते तर ती हो म्हणेल. जर तुम्ही विचारले तर ती हो म्हणेल. या वाक्याला आपण कसं बनवायचं मग? इफ यू आस्क्ड, जर तुम्ही विचारले, शी वुड से यस, म्हणेल. शी वुड से यस. अशा प्रकारे आपल्याला वुडचा या वाक्यामध्ये वापर करायचा आहे. आता तुम्हाला वुड आणि वुडचे जे काही वापर आहे, कशा प्रकारे करायचा, त्याचा अर्थ, कुठे वापर करायचा, याचा सगळा अंदाज तुम्हाला आलेला असेल आणि या वाक्यावरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजलेलं सुद्धा आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, घरी होमवर्क देत आहे. तो होमवर्क जवळपास 5 आणि आणखी 5 असे 10 वाक्य मी देत आहे. वाक्यानं तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून आणायचं आहे किंवा मला तुम्ही कमेंट्समध्ये पाठवायचं आहे. जर माझ्याकडे पैसे असते तर मी देऊ शकलो असतो. जर माझ्याकडे पैसे असते तर मी देऊ शकलो असतो. आता कुड की वुड तुम्ही ठरवायचं. तुम्ही मला वेळ देऊ शकाल का? त्यानंतर तिसरं वाक्य, मी 10 वर्षाचा असताना पोहू शकत होतो. राधा लहानपणी बोलू शकत नव्हती. मी प्रयत्न केला असता तर मी उत्तीर्ण होऊ शकलो असतो. बघा कुड की हुड ते तुम्ही ठरवा. त्याच्यानंतर तुम्हाला कॉफी आवडेल का, किंवा तुम्हाला कॉफी घ्यायला आवडेल का, तुम्हाला चहा घ्यायला आवडेल का, त्या प्रकारचं वाक्य आपण शिकलेलो आहे. मला तुम्हाला स्टेजवर बोलवायला आवडेल, है की नाही, वुड वुड. त्याच्यानंतर जर तुम्ही मला विचारले असते तर मी आलो असतो. जर तुम्ही मला विचारले असते, सशर्त निकाल, जर तुम्ही मला विचारले असते तर मी आलो असतो. मी लहान असताना बाहेर खेळायचो. भूतकाळातील दिनचर्या किंवा सवयीचं वाक्य पण आपण घेतलेलं आहे. नंतर ऊन पडू शकते. नंतर पाऊस पडू शकतो, तसं नंतर ऊन पडू शकते. अशा प्रकारचे 10 वाक्य तुम्हाला या ठिकाणी मी होमवर्कसाठी दिलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थित प्रकारे मागचे वाक्य पुन्हा बघायचे आणि आता वाक्य बनवायचे. हे 10 तर मी तुम्हाला दिलेत, परंतु आणखी 10 ते 15, 20 वाक्य तुम्ही काय करायचे आहेत, होमवर्क करून आपल्या वर्ग शिक्षकांना तुम्ही दाखवू शकता. काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला त्या ठिकाणी कमेंट्स करू शकता. जर कुणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, आपल्या मित्रांना पण सांगा आणि चॅनलसोबत नेहमी राहा, जेणेकरून तुम्हाला इंग्रजी किंवा आणखी पुढे आपण मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण या संदर्भात सुद्धा भरपूर आपण अभ्यास घेणार आहोत. काही गणिताचे आपण व्हिडिओ बनवणार आहोत, तासिका घेणार आहोत. म्हणजे तुम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारे तुम्हाला भविष्यामध्ये शैक्षणिक अडचणी येऊ नयेत त्याच्यासाठी माझा प्रयत्न असेल. तर पुन्हा आपण भेटूया नवीन विषयावर, इंग्रजी संदर्भात किंवा मराठी संदर्भात, किंवा डेली रोजचे जे आपले वाक्य आहेत, डेली वाक्य बोलण्यासाठी जे काही फॉर्म्युले असतात, पुढच्या तासिकेला आपण फॉर्म्युल्यावर तासिका घेणार आहोत. जवळपास 25 फॉर्म्युले मी घेणार आहेत, जे फॉर्म्युले तुम्हाला इंग्रजी डेली वाक्य बोलण्यासाठी खूप मजेशीर असणार आहेत किंवा ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवतील. तर अशा प्रकारे आशा करतो की आजचा कुड आणि वुड यांचा वापर तुम्हाला कसा करायचा समजला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.